झाली असेल ना तुमचीही माझ्यासारखी सकाळी उठायची, लवकर उठून जे आहे रुटीनला सुरुवात, त्यानंतर मुलांना उठवा, टिफिन बनवा, त्यांना दूध द्या, अंघोळ घाला, त्यांचे युनिफॉर्म, त्यानंतर पोनी बनवा आणि असे बरेचसे कामं जे आहेत, सकाळची धावपळ माझीही सुरुवात झालेली आहे. आजचा पहिला दिवस आहे दिवाळीनंतरचा आणि आजचा तिचं व्हॅकेशन नंतरचा स्कूलचा पहिला दिवस असल्याने काय बनवावं, तिच्या आवडीचं काहीतरी बनवायचं होतं. पण माझ्याकडे ना एक दोडकी पडून होती. चला म्हटलं आता त्याचंच जे आहे काहीतरी बनवूया. तर मी कुकरमध्ये काय केलं, दोडकी आणि मुगाची डाळ टाकून आहे, तिखट वगैरे सगळं टाकून अशी मी भाजी बनवून घेतली आणि एक कुकरला म्हणजे शिट्टी होण्याआधीच मी गॅस बंद केला आणि आता त्यामध्ये थोडं पाणी उरलेलं होतं, तर ते मी जर इथे आटवायला ठेवते जेणेकरून ती भाजी प्रॉपर सुकी होऊन जाईल. आणि हो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर बघा इथे आता अंघोळ तर मी पियाची म्हणजे घालत नाही, तिचे पप्पाच तिची अंघोळ घालून देत असतात. पण मग ती तिकडून बाहेर आल्यानंतर मग आहे मी सगळं तयारी करून ठेवते. तिचा ड्रेस वगैरे जे आहे, जो काही स्पोर्ट्स युनिफॉर्म असेल किंवा नॉर्मल युनिफॉर्म असेल तर मी काढून ठेवते आणि तिला जमलं तर मग ती घालून देते. पण मला ओरडावंच लागतं तिला, "पिया चल बेटा, घाल पटापट, चल उशीर करू नको, आपल्याला उशीर होतोय," असं सांगून सांगून ती स्वतःच घालते. मग नाहीच जमलं, उलटं-सुलटं असलं, डोक्यात अटकलं तर मग तेवढी हेल्प मला तेवढी करून द्यावी लागते. पण बाकीचे कामं स्वतःचे स्वतः आता हळूहळू करायला लागली आहे ती. आणि ब्रेकफास्टसाठी ना खमण बनवलेलं आहे आणि तिला शॉर्ट ब्रेकसाठी पण मी खमणच देणार. ही माझी म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही अगदी क्विक रेसिपी आहे. घरामध्ये सगळ्यांची आवडती रेसिपी आहे. तिलाही शॉर्ट ब्रेकमध्ये घेऊन जायला आवडतं. ती घरी पण ब्रेकफास्टमधून हेच खाते. त्यामुळे आठवड्यातून ती 2 दिवस तरी, कमीत कमी 2 दिवस तरी आमच्या घरी खमण बनत असतं. जेव्हाही पियाची स्कूल असली मी तेव्हाच बनवतो, जेणेकरून हे फास्ट पण होऊन जातं आणि शॉर्ट ब्रेकचं टेन्शन पण मिटतं. आणि याची मी पूर्ण डिटेल जे आहे तुम्हाला कसं काय बनवायचं याचं प्रीमिक्स वगैरे मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. पण बरेच लोक नवीन आहेत आणि तुम्हाला पाहिजे असेल की याचं प्रीमिक्स कसं काय बनवून ठेवायचं, या व्हिडिओच्या शेवटी मी एक व्हिडिओ जो आहे तो ॲड करेल. तुम्हाला पाहिजे असेल तर मग तुम्ही बघू शकता. त्यामध्ये मी सगळं डाळ तांदूळ वगैरे किती घ्यायचं ना ते सगळं प्रमाण दिलेलं आहे. आणि मग तुम्हाला हवं असेल तर तुम्ही माझ्यासारखं जे आहे तुमचं सकाळचं जे रुटीन आहे त्यामधले निवांत असं जे हा वेळ जो आहे ज्या दिवशी तुम्ही खमण ब्रेकफास्टसाठी बनवणार माझ्यासारखं तुम्ही निवांत राहणार आणि छान बनतं. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवशी जेव्हाही बनवाल ते प्रीमिक्स यूज केलं तुम्ही की सेम जसं तुम्ही आदल्या दिवशी बनवलं नेक्स्ट टाईम पण तसंच बनतं. अगदी फ्लफी जाळीदार असं असतं. पियाला मी सांगितलं नव्हतं आज काय बनवायचं, तिचं चाललं होतं की मला शेवभाजी पाहिजे, पण मी म्हणले की नको शेवभाजी नको, आपण उद्या वगैरे बनवू. कारण बऱ्याच वेळा जेव्हा भाजी नसते ना पियाच्या टिफिनसाठी तेव्हा मी तिला शेवभाजी बनवते, टमॅटो आणि शेव वगैरे टाकून. तिची आवडीची आहे ती. आणि ही भाजी ना म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून बनवलीच नव्हती, तिला टिफिनमध्ये दिलीच नव्हती, म्हणून ती विसरली होती की हिला म्हणजे दिसते कशी आणि कशी असते. सो मी तिला दाखवल्यानंतर तिला आठवलं की ओके मम्मा, मुंबईला असताना मी घेऊन जायची ही भाजी. म्हणजे इतके दिवस झालेत बघा, मला जवळजवळ वर्ष झाला आणि अशी टिफिनसाठी भाजीच बनवली नाही मी, कारण तिचा एकटीचा टिफिन असतो. त्यामुळे मग जे असतं ना की अशा जास्ती एक्स्ट्राच्या भाज्या माझ्या बनवून होत नाही, कारण आता पण टिफिन बनतो, नंतर जेवणासाठी परत दुसरी भाजी बनते. त्यामुळे मग ज्या रुटीनमध्ये असतात त्या फटक्यात बनणाऱ्या भाज्या ज्या असतात त्या मी बनवत असते. चला असो, तिला आवडलेली आहे आणि आता नेक्स्ट टाईम पण मी तिच्यासाठी बनवत जाईल दोडकी आणि मुगाची डाळ टाकून भाजी आणि मुलांना बऱ्यापैकी आवडते. ब्रेकफास्ट पण आमचा इथे तयार झालेला आहे. आता ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर बघा पियाचा टिफिन जो आहे अशा पद्धतीने पॅक झाला आहे. स्वीट म्हणून तिला मी आज जे आहे ना थोडे शंकरपाळे दिले, कारण अजून दिवाळीचा फराळ बऱ्यापैकी उरला आहे. सो तोच आता संपवायचा आहे. जवळ-जवळ तिला 15 दिवस सुट्टी होती. त्यामध्ये आम्ही गावी वगैरे पण फिरून आलो आणि म्हणजे 15 दिवस असं होतं ना, की अगदी 2-4 मिनिटासाठी मला सोडून कुठे जायचं नाही. अगदी माझ्या मागे अगदी शेपूटसारखं ती माझ्यासोबतच असायची. आणि आता जे आहे 8 वाजेपासून 3 वाजेपर्यंत स्कूलला जाणार. सो तिचे पप्पा तिला सोडवायला जात आहे. तिचं चाललं होतं, की "मम्मा तू पण ये." म्हटलं, "नको, मला जरा काम आहे. तू जा पप्पांसोबत, मी तुला घ्यायला येईल." आणि स्कूल सुटली का मग तिला प्रॉमिस केलं की मीच तुला घ्यायला येणार म्हणून. आणि असं सांगून जे आहे तिने ॲग्री केलं आहे. थोडी-थोडी थंडी पडायला लागली बघा, म्हणजे तरी बऱ्यापैकी आहे आणि असं वाटतं अजून 1-2 दिवसात तर प्रचंड थंडी पडणार आणि म्हणून तिला स्वेटर वगैरे घालून देते. आणि काही असलं ना तरीही थोडी पण थंडी असली की मी तिला सांगतेच की तू घालून जा आणि तुला नको असलं, तुला गरम व्हायला लागलं की तू बॅगेत ठेवायचं, पण घालून जायचं. कारण बरं असतं तिकडे गेल्यानंतर मुलांना थंड जास्त फील झालं तर मग ऑप्शन नसतं. त्यामुळे घरूनच जे असते ते देत असते. सगळी तयारी झाली आणि आता जाणार आहे पिया. आणि ते जे 15 दिवसानंतरचा जो निवांत टाईम असतो ना माझा, एकदम घर शांतता असं जे असतं ना तसं परत होणार आहे. आणि तिचंही बघा अगदी तोंड असं हे झालं आहे की ओके मी चालली आहे, पण एक्सायटेड पण आहे ती की स्कूल सगळे फ्रेंड्स वगैरे मिळणार आहेत तिला. आणि चला आता कामांची सुरुवात होणार आहे.
आता अंघोळ वगैरे झाल्यावर एक मस्त काम करायचं आहे, ते म्हणजे बाल्कनी जी आहे ती माझी थोडी रिसेट मला करून घ्यायची आहे. छान-छान जे फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत ते मला समोर जे आहेत ते ठेवायचे आहेत. आणि कुठून आणले, कसे काय मी यांना शिफ्ट वगैरे केलं. चला आता तुम्हाला मी कालच्या दिवसामध्ये आणलेलं आहे. कालच्या दिवशी मी हे जे आहे ना, हे सगळे प्लांट कुंडीमध्ये शिफ्ट करून घेतले होते. आणि हे सगळं मी तुमच्यासोबत एका शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं, की कसं काय नर्सरीपर्यंत पोहोचली मी, एका नर्सरीतून दुसऱ्या नर्सरीमध्ये आणि तिथून हे प्लांट्स घेतले. तसं माझं प्लॅनिंग तर होती, की 7-8 जे आहेत ते प्लांट्स घ्यायचे, पण तिथे ना कलर सेम झाले असते आणि व्हरायटी पण सेम झाली असती, म्हणून मी 4च आणले. म्हटलं अजून 1-2 आठवड्यानंतर काय होईल ना, अजून प्लांट्स येतील नर्सरीमध्ये, कारण आत्ता थंडी जी आहे ती पडायला सुरुवात झाली, त्यामुळे विंटरचे प्लांट आता यायला सुरुवात झालेलीच आहे ऑलमोस्ट, पण अजून येतील म्हणून म्हटलं थांबूयात आणि अजून 1-2 आठवड्यांनी परत 4-5 प्लांट जे आहेत ते घेऊयात. तर कुठले आणले ते वगैरे सांगतेच मी तुम्हाला. पण बघा, कुठलंही प्लांट तुम्ही नर्सरीमधून आणलं ना, तर लगेच त्याला घरी आल्याला शिफ्ट नाही करायचं, 1-2 दिवस पडू द्यायचं. मी तसंच केलं होतं. 2 दिवस हे असेच पडून होते प्लांट्स माझ्याकडे आणि आज जे आहे ना, मी त्यांना इथे शिफ्ट करून घेते. माती वगैरे जी आहे ना व्यवस्थित, कारण जेव्हा आपण माती बनवतो ना, माती बनवताना छान म्हणजे अशी फर्टिलाइज करणारी जी माती असते, ज्याच्यामध्ये खूप जास्त न्यूट्रिएंट्स असतात ना, अशी माती बनवायची. मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं, की तुम्ही त्यामध्ये कंपोस्ट कुठलं यूज करताय. तर मी यूज करते जिओ मॅन्युअर. बऱ्याच वेळा मला कमेंट येत असते, की तू खत वगैरे कुठलं वापरते. तर जिओ मॅन्युअर म्हणून एक कंपोस्ट आहे. मी त्यांच्याकडून जे आहे त्यांनी मला आधी स्पॉन्सर केलं होतं, पण मला ते एवढं आवडलं, तर मी लास्ट टाईम तुमच्यासोबत शेअर पण केलेलं, की मी पैसे देऊन त्यांच्याकडून ऑर्डर केली होती. सो तुम्हाला पण पाहिजे असेल अगदी निवांत कसलेही एक्स्ट्रा 4-5 गोष्टींचं मिक्स करून म्हणजे DAP, NPK वगैरे जे काही आहे हे सगळं ॲड न करता त्यामध्ये त्यांनी सगळं व्यवस्थित असं मिश्रण करून एक कंपोस्ट बनवलेलं आहे, जे तुम्ही फ्रूट प्लांट, फ्लॉवरिंग प्लांट, इनडोअर, आउटडोअर सगळ्यांना जे आहे तुम्ही देऊ शकतात आणि मातीत पण मिक्स करून टाकू शकतात. त्यांची जे आहे सॉईल मिक्स पण त्यांची मिळते. ती तुम्हाला पाहिजे असेल डायरेक्ट ती सॉईल मिक्समध्ये आणायची आणि कुठलेही प्लांट्स त्यामध्ये डायरेक्ट जे आहे रिपोर्ट करून घ्यायचं. असं सगळं त्यांचंवालं आहे. जे काही डिटेल आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा. आणि माझ्याकडे ना फंजीसाईड आहे. बघा आता काय होतं, की फंजीसाईड जे आहे ना, तर ते आपल्या मातीमध्ये आता त्यांनी जिओ मॅन्युअरमध्ये हे सगळं काही मिक्स केलेलं आहे. पण मी तरीही फंजीसाईड जे आहे ती यूज करते. आणि मागच्या वेळेस मला एक कमेंट पण आली होती, की म्हणजे त्यांच्या जे बरेच असे प्लांट्स असतात ना, की त्यांना ना व्हाईट फंगस लागते बघा, किंवा बारीक व्हाईट किडे लागतात. तर तुमच्याकडे फंजीसाईड पावडर असते. आता थोड्या वेळापूर्वी मी एक बॉटलमधून थोडी अशी पावडर जी टाकली ना, तर ती पाऊचमध्ये मिळते. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते मी. तर ती तुम्ही पाण्यात मिक्स करून जे आहे डायरेक्ट मातीत टाकू शकतात, किंवा जेव्हा तुम्ही प्लांट असं जेव्हा कुंडीत लावून घेतात तेव्हा मातीमध्येही तुम्ही मिक्स करून घेऊ शकतात. आणि तुम्हाला वाटतंय की बारीक फंगस लागते, किडे लागत आहेत, तर ती पाण्यामध्ये चांगलं म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये टाकायची तिला आणि ते स्प्रे बॉटल छान स्प्रे करून घ्यायचा. त्याच्याने तुमची जी काही फंगस असतील, किडे होत असतील, ते सगळे नाहीसे व्हायला लागतात. सो त्याचा एक फायदा जो असतो तो तुम्हाला मिळू शकतो. आणि म्हणूनच मी तुम्हाला दाखवण्यासाठी ते मातीत मिक्स केलं. अदरवाईज मला करण्याची काही गरज नव्हती, कारण माझ्याकडे जिओ मॅन्युअर आहे, ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत व्यवस्थित बॅलन्समध्ये त्यांनी ॲड केलेले आहेत आणि खूप छान फ्लॉवरिंग होते सांगायचं म्हटलं तर. आणि माझ्याकडे बघा जास्वंद आहे, त्यालाही मी हेच कंपोस्ट यूज करत असते. खूप छान फ्लॉवरिंग होते त्यालाही. आणि प्रत्येक वेळा मी तुमच्यासोबत त्याचं एकही फुल उमललं तर तुम्हाला लगेच दाखवते. अगदी मागे तर असं गुच्छामध्ये त्याला 3-3, 4-4 फ्लॉवरिंग होत होती. एवढे छान फ्लॉवर जे आहेत मला असं वाटतं की या कंपोस्टमुळे होतं. याच्या व्यतिरिक्त मी जास्त काहीही ॲड करत नाही. आणि 1-2 गोष्टी मी ठेवते साईडला, की तुम्हालाही जर तुमच्या बजेटच्या बाहेर असेल एखादं हे कंपोस्ट जसं मी तुम्हाला दाखवते, नाही जमते तुम्हाला, तर मग मी दुसऱ्या गोष्टी तुमच्यासोबत जे आहे घरच्या घरी DIY करून ते शेअर करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुम्हाला गार्डनिंगची जे हौस असेल पण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बाय नाही करू शकत, तर घरच्या घरी किचन वेस्टमधून किंवा काही ना काही करून जे आहे तुम्ही तुमची प्लांटची जी लाईफ आहे ती हेल्दी करू शकतात आणि गार्डनिंग इझी करू शकतात. तर चला, बघता बोलता माझं हे सगळं काम कंप्लीट झालं. 4ही प्लांट जे आहेत मस्त शिफ्ट करून झालेले आहेत. थोडं कोकोपीट पण यूज केलं होतं मी यामध्ये, जेणेकरून कुंडी थोडी हलकी राहील आणि माती जी असते ना छान भुरभुरी होऊन जाते. आणि याच्या आधीच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत मी सॉईलबद्दल बरंचसं काही बोलली होती, म्हणून आता डिटेलमध्ये बोलत नाही. आणि आता बघा, मी इथे जे होते ना दिवाळीनंतर आल्यानंतर थोडेफार प्लांट मला पाहिजे तसे फक्त ठेवून दिले होते, कारण तेव्हाच डोक्यात होतं की जायचं आहे नर्सरीतून प्लांट्स घ्यायचे आहेत, तर नॉर्मल ठेवले होते. आता 4ही कुंड्या मला इथे समोरच ठेवायच्या, जेणेकरून मी जेव्हाही काही काम करेल तेव्हा व्हिडिओ मी तिथून मागून शूट करत असतील तर तुम्हालाही सगळे प्लांट छान दिसतील. आणि प्रत्येक वेळा मी बाहेर आली तर इथेच उभी राहते, सो मलाही सगळे दिसतील. तसं तर मला म्हणजे अशी इच्छा आहे की ही पूर्ण जी मी अशी ग्रिल बनवली ना, यावर सगळे मस्त फ्लॉवरिंग प्लांट असावेत. पण काय होतं ना, की
वेदर चेंज होत जातं, कधी पाऊस पडतो, कधी आम्ही गावाला जातो आणि मग छान छान ग्रो होणारे प्लांट्स पण पाण्याची कमतरता किंवा जास्त झाल्यामुळे मग खराबही होतात आणि ही इच्छा आहेच ती बाकी. पण चला नेक्स्ट इयरपर्यंत करूया कंप्लीट, त्यासाठी मेहनत पण चालली आहे आणि रिझल्ट तुम्ही मला देत आहात छान, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आणि लवकरच ही पूर्ण रेलिंग मी मस्त फ्लावरिंग प्लांटने भरणार आहे. सध्या 4 आहेत ऑलरेडी, माझ्याकडे 2-4 पण आहेत, तर त्या सगळ्यांना मिळून जे आहे खूप छान दिसतंय. तुम्हाला दाखवतेच मी आता. मावत नव्हते म्हणून सगळे जुने प्लांट खाली काढते मी आणि त्यांच्या जागेवर हे सगळे फ्लावरिंग प्लांट्स ठेवते. हे गुलाबी कलरचं आणि लाल कलरचं जे आहे ना, हे पिटुनिया आहे आणि त्यानंतर मी सदाफुली आणली. मागे मी खूप सदाफुली आणल्या होत्या, 4-5 सदाफुली आणि खूपच फ्लावरिंग केली त्यांनी, पण नंतर नाहीशा झाल्यात. असो, आणि हे जे आहे ना, हे डायन्थस आहे. छोटे-छोटे फ्लावर्स असतात आणि हे सगळे जे आहेत ना, हे सीझनल आहेत. सदाफुलीचं व्यवस्थित आपण केअर केली ना, विणका पण म्हणतात त्याला, तर तिची जर केअर तुम्ही छान केली ना, मग ती 1-2 वर्ष पण टिकते आणि छान मोठं पण होतं ते प्लांट. आणि मी जे तुम्हाला पिटुनिया सांगितलं ना, स्टार्टला दोघी कलरचे सेम होते, त्यांचे मी सीड्स पण ग्रो केलेले आहेत. जेव्हा मी मिशोवरून सीड्स मागवले होते बघा, त्यामध्ये माझी पिटुनिया पण खूप छान ग्रो झालेले होते. पण तुम्हाला आठवत असेल की कबुतराने जे आहे ते सगळं चोचीने काढून टाकले होते, त्यामध्ये हे पण होतं. आणि एक छोट्याशा मी एक बास्केट जी असते ना, असं त्यामध्ये मी थोडे थोडे सीड्स लावले होते, त्यामध्ये खूप छान ग्रो झाले होते. ती पूर्ण बास्केटच्या बास्केट त्यांनी खाली पाडली होती. इफ तुम्हाला जर त्यामधले म्हणजे तो व्हिडिओ कोणी बघितला असेल तर तुम्हाला आठवेल. तर त्यामध्येही पिटुनिया माझं छान ग्रो झालं होतं, पण पडल्यामुळे खराब झालं. पालकही माझा खूप छान ग्रो होतोय आणि होप सो माझ्या सीड्सने जे मी ग्रो केले 2 छोटे-छोटे, तेही एवढे मोठे व्हावे आणि यांनाही खूप छान फ्लावरिंग व्हावी. सो सकाळी जरा निवांत होतं, कारण पिया पण नव्हती, त्यामुळे घर बरंचसं शांत होतं. आणि आता जे आहे टीव्ही युनिट माझं झालं आहे आणि तुम्हाला माहीतच असेल, मी हे दोघंही प्लांट तिथे जे माझं जुनं टीव्ही युनिट होतं त्याच्या साईडला जे होतं हे ठेवलेलं होतं. आता तिथे जागा नाही आहे, पण म्हटलं चला याला व्यवस्थित क्लीन करून घेऊया, कारण दिवाळीनंतर जसं मी याला बाहेर ठेवलं ना, तर बाहेरच आहे आणि मग प्लांटची व्यवस्थित केअर नाही झाली ना, तर मग खराब व्हायला लागतात बघा. सो त्यांना पुसून काढणं किंवा त्यांना वॉश करून घेणं, त्याच्यावरची डस्ट काढणं, याच्याने त्यांची ग्रोथ खूप छान होते. त्यांना तसं एवढं जास्त काही आपल्याकडून पाहिजे नसतं, पण तुम्हाला ग्रोथ छान पाहिजे तर मग थोडी मेहनत तर घ्यावीच लागेल. तर म्हणून मी इथे जे आहे त्यांना व्यवस्थित पुसून काढते आणि पत्ते शाईन करतात ना, तेव्हा पण खूप छान दिसतात. कुंडी वगैरे पुसून काढली मी आणि म्हटलं आता ठेवायचं कुठे, तर एक जे आहे इथे अजून फर्निचर व्हायचं एवढ्या कोपऱ्यामध्ये, तर म्हटलं तात्पुरता एक इथे ठेवूयात आणि एक जे आहे मस्त मेन डोरच्या बाहेर ठेवते, जेणेकरून तिथेही छान लुक येतो. मग दिसायला मस्त दिसतं. आपण येताना आपल्यालाच वाटतं अरे वा, आपण किती छान घरात जात आहोत असं म्हणून का असे ना, किंवा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाही थोडं प्रसन्न वाटावं बघताना. म्हणून मी हेच नाही, मी बरेचसे प्लांट माझ्या मेन डोरच्या बाहेर ठेवते आणि तुम्हाला ते माहीतच आहे. सो हे पण माझं एक काम जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. सकाळी वेळ होता माझ्याकडे म्हणून हे सगळं करून झालं. खरं तर ना, मला ही खिडकी क्लीन करण्याची काहीही गरज नाही आहे, पण मी रिझन सांगते तुम्हाला का क्लीन करायची आहे. आणि तुम्हाला आठवत असेल बघा, पियाने जेव्हा आम्ही दिवाळीची सगळी क्लिनिंग केली होती ना, तेव्हा पियानेच ही पूर्ण खिडकी क्लीन केली होती आणि तिने बऱ्यापैकी कानाकोपरा व्यवस्थित, जिथे मीही केलं नसतं ना, तिने एवढं मन लावून छान क्लीन केलं होतं. पण तरीही आता हवा खूप येते, धूळ खूप आहे आणि क्लीन करण्यामागचं रिझन असं की म्हणजे आमच्या इथे फ्लोअरच्या खाली तिथे आता भाडेकरू कोणी राहत नव्हतं. सो तिथे भाडेकरू येणार आहेत, ओळखीचेच आहेत माझे, पण ते येणार आहेत. सो मला असं वाटते की ते येण्याच्या आधी हे सगळं क्लीन करून घ्यावं, जेणेकरून जी पण डस्ट पडेल ते येण्याच्या आधी सगळी खाली पडेल आणि निवांत पुढचे 2-3 महिने मग मला काही टेन्शन राहणार नाही. कारण मी तिथे प्लांट्स वगैरे भरपूर गोष्टी अशा ज्या असतात ठेवलेल्या असतात, तिथे पत्ते असतात, तर मी निवांतपणे म्हणजे पाणी टाकतानाही मी काळजी घेत नाही, टाका पाणी, कारण कोणी खाली राहतच नाही म्हणून. खिडकी क्लीन करायची, डस्ट खाली उडते, मला काही टेन्शन नव्हतं. पण आता ते राहायला आल्यानंतर मग त्यांचे कपडे किंवा कोणीही असो की आपल्या गॅलरीत वरून काही पडतंय ते चांगलं वाटत नाही आणि आपल्यालाही ते चांगलं वाटत नाही की आपला सामान खाली पडतोय. त्यामुळे म्हटलं आधीच जे आहे व्यवस्थित क्लीन करून घ्यावं, जेणेकरून ते येण्याच्या आधी माझं सगळं काम होऊन जाईल आणि पुढचे 2-3 महिने मग काही टेन्शन नाही. तुम्ही ते बघू शकतात, मी छोटे मोठे भरपूर इथे म्हणजे 2-2, 3-3 प्लांट जे असतात ते माझे इथे ठेवलेले असतात. आणि तेच होतं की पाणी टाकताना मी अगदी निवांत पाणी टाकायची. मग त्यासाठीच मी खाली जे आहेत ना छोट्या प्लेट्स वगैरे ठेवून घेतल्या, जेणेकरून पाणी टाकताना त्यांच्या बाल्कनीत जे आहे ते पाणी पडणार नाही. आणि वेळही होता माझ्याकडे म्हणून मी हे कामही करून घेतलं. बघता बघता लक्षात आलं की मनी प्लांटचं एक जे आहे ना, त्याला काही व्यवस्थित ब्रांच येत नाही आहे. त्याची कटिंग केली मी आणि त्याचे जे छोटे छोटे कटिंग्स होतात ते त्यामध्येच लावल्या, जेणेकरून ते तिथेच ग्रो होतील. चला, मी हे माझं छोटंसं काम उरलेलं कंप्लीट करते. अपेक्षा करते की तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघत आलेले असाल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स and bye.